नमस्कार मित्रांनो, आताच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात। आपण त्यामध्ये खूप बातम्या ऐकल्या रोख रकमेविषयी। म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीच विनोद तावडे जे भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांच्यावरती पैसे वाटण्याचा आरोप झाला। त्यानंतर रोहित पवार, शरद पवार यांचे नातू आहेत जे कर्जत जामखेडमधनं निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यावरही आरोप झाला पैसे वाटपाचा। आणि नाशिकमध्ये एका हॉटेलमधनं 2 कोटी रुपये रोख रक्कम सापडली। आणि खूप काही या रोख रकमेबद्दल आपण ऐकलंय, अशा बातम्या येतच असतात निवडणुकांमध्ये। पण तुम्हाला माहिती आहे का ह्या रोख रकमेचं पुढं काय होतं? जप्त झाल्यानंतर जी पोलिसांच्या फ्लाइंग स्क्वॉड असतात त्यांच्या हातात सापडल्यानंतर त्या कॅशचं पुढं काय होतं, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण प्रयत्न करतोय जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। तुमचा सपोर्ट खूप महत्त्वपूर्ण आहे। सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही सुझाव असतील कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम ज्यावेळेस कॅश रोख रक्कम पकडली जाते त्यावेळेस फ्लाइंग स्क्वॉड लगेच ठरवू शकत नाही की ही रोख रक्कम कशासाठी आहे किंवा कशासाठी वापरली जाते, किंवा ज्यांच्याकडनं ही हस्तांतर झाली आहे रोख रक्कम तेही लगेच प्रूव्ह करू शकत नाही। त्यासाठी ही जी रक्कम जी वाटते फ्लाइंग स्क्वॉडला की ही वापरू शकतात, म्हणजे पकडलेले असते निवडणुकीच्या वेळेस, सो त्यांनी ते आयकर विभागाकडे जमा करतात। आयकर विभाग त्याच्यावरती ती कॅश घेऊन त्याच्यावरती हे करतात, म्हणजे त्याची शहानिशा करतात की ज्याच्याकडनं हस्तांतर झालंय त्याच्याकडे हे आहे का, म्हणजे वापरली त्याचा पुरावा आहे का, बँकेत आहे त्याचे चलन्स, जे काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे ती आहे का। आणि जर नसेल त्यांना जर व्यवस्थित आढळली नाही पर्पज, तर ती कॅश पुढे FIR दर्ज करतात। FIR नोंदवून ती कोर्टाकडे सुपूर्द करतात। आणि जर त्यांना आढळलं की नाही ही कॅश संबंधित व्यक्ती वापरासाठी आहे त्याच्या, तर ते फक्त टॅक्स वगैरे चेक करून, जर टॅक्स भरलेला असेल, टॅक्सच्या नियमात असेल तर ती पूर्ण परत रिटर्न करतात, आणि नसेल तर टॅक्स वजा करून रिटर्न करतात। तर जिथे आयकर विभागाला माहिती मिळाली नाही, व्यवस्थित रेकॉर्ड्स मिळाले नाही, ती जिल्हा न्यायालयात जाते। जिल्हा न्यायालयात तिथे कोर्ट सुनावणी होते। तिथे जर व्यवस्थित पुरावे मिळाले तर ते परत दिली जाते संबंधित व्यक्तीला। आणि जर सापडली की प्रूव्ह झालं की ती निवडणुकीच्या पर्पजसाठी वापरण्यात येणार होती, तर ती रक्कम जिल्हा बँक, म्हणजे जिल्ह्याची जी तिजोरी असते तिथे वर्ग केली जाते। आणि ती त्यानंतर राज्य शासन वेगवेगळ्या योजनांसाठी किंवा जे राज्य तिजोरीमध्ये ग्राह्य धरली जाते आणि ती वापरली जाते। तर ही माहिती कशी वाटली आहे तुम्हाला? नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये थोडी भर घालण्यासाठी आहे। अशाच नवीन माहिती आणि राजकारणातील जे आपण मतदारसंघ कव्हर करतो त्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।